तांदळाला एरंड्याचं तेल लावलेला मी एक व्हिडिओ बनवला होता आणि इंस्टाग्रामला प्रचंड व्हायरल गेला होता. बऱ्याच लोकांना ते पटलं, बऱ्याच लोकांना नाही पटलं. त्यांना वाटलं ही फेकते. आता बघा, ही तुरीची डाळ आहे आणि ही मी किराणा दुकानातून आणलेली आणि हिला अगोदरच एरंड्याचं तेल लावलेलं आहे. म्हणजे मी तेल लावलेलीच डाळ विकत घेऊन आलेली होती. आता ही डाळ 2 वर्षापर्यंत टिकते बरं का. अजिबात किडे आळे जाड्या मुंग्या काहीच होत नाही. आणि एरंड्याचं तेल आपल्या तब्येतीला हेल्थला सुद्धा चांगलं असतं, त्याच्यामुळे कुठले साईड इफेक्ट होत नाहीत. तर बघा, खरंच गुजरातमध्ये ना असं तेल लावून ठेवतात तुरीला आणि गव्हाला आणि तांदळाला. तर आता गावाकडे जायची तयारी झालेली आणि मी एक मोठा असा पर्स आणलाय. पर्स नाही म्हणता येणार, बॅग आहे ही. आणि शॉपिंगला जायला भारी आहे बरं का. घेतली वस्तू की टाकली आतमध्ये, कुठं विसरायचं आणि हरवायचं टेन्शनच नाही, बरोबर की नाही. गावाला जायची सगळी तयारी जेव्हा मी करते ना, तेव्हा यांचं मात्र नाटक असतं. आज नको उद्या, उद्या नको परवा. आणि आता सुट्ट्या लागल्यामुळे लेकीला काही काम नाही. नवीन नवीन मेकअप वगैरे काय काय करायचं ट्राय करते आणि छान जमतं सुद्धा तिला. सासूबाईंनी सांगितलं येताना चिवडा बनवून घेऊन आण. मी चिवडा बनवायला लागले तर दीदी बोलल्या नको, मम्मीला माझ्याच हातचा आवडतो. म्हटलं तुम्ही बनवा, तेवढंच माझं काम कमी, मला काय. आणि हे म्हटले की आपण उद्या पण नको जायला, आपण परवा गावाला निघूया. तर माझा मात्र स्वयंपाक करायचा मूडच निघून गेला. मग मी बनवलं फक्त आणि फक्त वरण आणि भात. आणि गुजराती वरण बनवलं, ते तर गुळाशिवाय अपूर्ण आहे, म्हणून गुळाचे 2 खडे सुद्धा टाकून घेतले. चला पटकन सबस्क्राईब, लाईक करून घ्या. भेटूया पुढे. बाय.